हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला आजचा दिवस खूप छान आणि आरोग्यदायी जावो. तर माझी चौथ्या म्हणजेच शेवटच्या श्रावण सोमवारची तयारी सुरू आहे. तर इथे बघा, मी सर्व देवपूजेला लागणारी सर्व भांडी इथे घासून घेतलेली आहे. तर कसं आहे ना, देवपूजेत लागणारे सर्व भांडे जर आपण स्वच्छ लखलखीत असतील ना, तर देवपूजा करायलाही प्रसन्न वाटते. आणि पूजेच्या आधी अशी सर्व तयारी जर केली ना, तर ऐन वेळेस गडबड होत नाही. तर बघा, पूजेला जे काही साहित्य लागणारं आहे म्हणजे बेलपत्र, फुलं, असं सर्व सामान मी इथे एकाच जागी ठेवून घेतलेलं आहे. आणि आज शेवटचा सोमवार आहे, त्याच्यामुळे मी रुद्र अभिषेक करणार आहे. तर इथे बघा, पूजेसाठी मला ज्या समया लागणार होत्या त्याही मी साफ करून घेतलेल्या आहेत. तर बेलपत्री, फुलंही एका ताटात काढून घेतलेली आहे. आणि आता अभिषेकासाठी लागणारं साहित्य मी या ताटात काढून घेणार आहे. तर रुद्र अभिषेकासाठी मी इथे चंदनाचं पाणी बनवून घेतलेलं आहे, दूध घेतलेलं आहे, पाणी घेतलेलं आहे, गंगाजल घेतलेलं आहे आणि प्रसाद म्हणून दूध आणि खडीसाखरेचा नैवेद्य घेतलेला आहे. शिवपिंड पण मी आज स्वच्छ करून घेतलेली आहे, गळती घेतलेली आहे. असं सर्व सामान घेऊन जर आपण पूजेला बसलो तर आपल्याला सारखं उठावं लागत नाही. तर बघा, मी अशा प्रकारे मी आजच्या पूजेची मांडणी केलेली आहे. तर माझ्या देवाऱ्यासमोर भरपूर अशी जागा आहे, त्यामुळे मी पूजा त्याच्यासमोरच करणार आहे. तर सकाळची माझी देवपूजा करून झालेली आहे. तर बघा, मी चौरंगावरती सफेद वस्त्र अंथरून 2 समया लावून घेतलेल्या आहे. आणि आता नेहमीप्रमाणे कुठल्याही पूजेची सुरुवात करण्याआधी आपल्याला दीपपूजन करायचं आहे. तर इथे बघा, मी समयांना हळदी कुंकू वाहून घेणार आहे आणि एक एक फुलही अर्पण करणार आहे. तर पूजेची सुरुवात जी होते ती आपल्या गणपती बाप्पांपासून. तर गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा आहे. तर आता गणपती बाप्पांचा अभिषेक करताना कोणता मंत्र स्तोत्र म्हणायचे, तर बघा, मी इथे अथर्वशीर्ष म्हणणार आहे. ओम नमस्ते गणपतेय त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खलविदं ब्रह्मासि त्वा साक्षात्मनासि नित्यं ऋचं वच्मि सत्यं वच्मि अवत्वमाम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुचानवमं शिष्यम् अवपश्चातात् अवपुरस्तात् औत्तरातात् अवदक्षिणातात् सर्वतोमां पाहि पाहि समन्तात् तं वाङ्मयस्वचिन्मय त्वं नन्दस्मय ब्रह्मामय त्वं सच्चिदानन्दद्वैतोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि तं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि. तर अशा प्रकारे गणपती अथर्वशीर्ष म्हणायचा आहे आणि बाप्पांचे आपल्याला आगमन आणि स्थापना करायची आहे. तर नेहमी अशा प्रकारे 2 विड्याची पानं घ्यायची, एक सिंगल पान नाही घ्यायचं. त्याच्यावरती आपल्याला बाप्पाची स्थापना करायची आहे. तुम्हाला जर अथर्वशीर्ष म्हणता येत नसेल तर तुम्ही जो आपला साधासुधा मंत्र आहे, ओम गण गणपतेय नमः श्री गणेशाय नमः, हा मंत्र म्हणून सुद्धा तुम्ही बाप्पांची स्थापना करू शकता. आता ज्यांच्याकडे रुद्रयंत्र आहे त्यांनी रुद्रयंत्राची ही स्थापना गणपती बाप्पाजवळ करून घ्यायची आहे. रुद्रयंत्रालाही आपल्याला गणपती बाप्पांसारखा अभिषेक करून त्याचीही विड्याच्या पानावर स्थापना करायची असते. तर माझ्याकडे रुद्रयंत्र नाही म्हणून मी नाही करणार. पण जर तुमच्याकडे रुद्रयंत्र असेल तर त्याचीही तुम्हाला अभिषेक करून पूजा करून घ्यायची आहे आणि गणपती बाप्पांजवळ त्याची स्थापना करायची आहे. शिवलिंगाची उपासना म्हणजेच शिवलिंगावर रुद्र अभिषेक करणे. भगवान शंकराला अभिषेक अतिशय प्रिय आहे. सतत अभिषेक केल्याने तो लवकर प्रसन्न होतो. म्हणून जिथे जिथे शंकरांची पिंड असते तिथे पाण्याची सतत धार पडावी अशी व्यवस्था केलेली असते. शिवलिंगाच्या अभिषेकाचे पाणी जाण्याचे टोक हे उत्तरेला केलेले असते, कारण ते उत्तरेकडे असणाऱ्या गंगा नदीकडे जाते ही भावना असते. रुद्र
हा एकदा ऐकून भागत नाही, तर तो पुन्हा पुन्हा ऐकावा लागतो. म्हणजेच अडथळा दूर होऊन प्रगती साधली जाते. रुद्र हे वेदमंत्र असल्याने त्याचे जसे जसे उच्चारण होते तशा तशा देवता तेथे उत्पन्न होत असतात व लोक कल्याण करत असतात. तर रुद्राभिषेक केल्याने काय फायदे होतात? तर घराण्याचे दोष कमी होतात, मनोविकार कमी होतात. पाऊस पडण्यासाठी सुद्धा रुद्र अभिषेक केला जातो. भूकंपापासून संरक्षण करण्यासाठी सुद्धा रुद्र अभिषेक केला जातो. ज्या ठिकाणी स्वयंभू शिवलिंग असतात त्या ठिकाणी उपासना केल्याने त्याचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. स्वयंभू याचा अर्थ जमिनीतून आपोआप वर आलेले. आपल्या स्तुतीने त्याला पाजर फुटला पाहिजे. एकदा की त्याचे मन रवले की आपण संकटातून वाचतो. याबाबत श्रद्धाही बाळगली पाहिजे. तसेच भगवान शंकराच्या पूजेमध्ये बेलाच्या पानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. धर्मग्रंथात असंही म्हटले आहे की तुमच्याकडे पूजेसाठी कोणतीही सामग्री नसेल तरी तुम्ही फक्त महादेवांना बेलाचं पान वाहिलं तरी सुद्धा ते प्रसन्न होतात. तर आता हा रुद्र अभिषेक चालू असताना आपल्याला काही मंत्रस्तोत्र म्हणायचे असतात. तर आपल्याला सर्वात पहिले शिवमहिम स्तोत्र 1 वेळा म्हणायचा आहे. गणपती अथर्वशीर्ष 1 वेळेस म्हणायचा आहे. श्री रामरक्षा स्तोत्र 1 ते 9 श्लोक 1 वेळा म्हणायचे आहे. श्री रुद्र अध्याय चमक नमक सहित पूर्ण वाचन 1 वेळा करायचं आहे. शिवकवच 1 वेळा करायचा आहे. शिवगायत्री मंत्र 11 वेळा करायचा आहे. महामृत्युंजय मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे. महामृत्युंजय मंत्र पंचप्रणवयुक्त 11 वेळा म्हणायचा आहे. अमृत संजीवनी मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे. आणि संजीवनी मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे. आणि कालभैरव स्तोत्र 1 वेळा म्हणायचा आहे. आणि सर्वात शेवटी आपल्याला शिव अष्टोत्तर नामावली म्हणायची आहे. तर महादेवांवरती आपल्याला बेलपत्र अर्पण करायचं आहे. पण त्याच्या आधी मी शिवपिंडीवर भस्माने त्रिपुंड काढून घेणार आहे. आता महादेवांना भस्म का लावतात? तर भस्म हे या जगाच्या नश्वरतेचं प्रतीक आहे. ते शरीराच्या अंतिम अवस्थेची म्हणजेच राख होण्याची आठवण करून देते. भस्म हे शिवशक्तीचे प्रतीक आहे. भस्म हे महादेवांना अत्यंत प्रिय आहे. भस्म हे शरीराला थंड ठेवते म्हणून महादेवांना भस्म लावले जाते. महादेवांच्या पूजेमध्ये बेलाचे पान इतके महत्त्वाचे का आहे? तर ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते. याच्या मागे ना छानशी कथा आहे की समुद्र मंथनाच्या वेळी भगवान शिव यांनी विषप्राशन केले होते आणि त्यांच्या गळ्यात जळजळ होऊ लागली. बेलाच्या पानामध्ये विषनिवारक गुणधर्म आहेत म्हणून त्यांच्या डोक्यावर बेलाचे पान ठेवण्यात आले, जेणेकरून विषाचा प्रभाव कमी होईल. असे मानले जाते की तेव्हापासून भोलेनाथ यांना बेलाचे पान देण्याची परंपरा सुरू झाली. आणि दुसऱ्या आख्यायिकेनुसार बेलाच्या पानांची 3 पान भगवान शिवांच्या 3 डोळ्याचे प्रतीक आहेत. म्हणून शिवाचे स्वरूप असलेले बेलाचे पान खूप पवित्र मानले जाते. बेलाच्या पानाचा आरोग्याच्या दृष्टीनेही महत्त्व आहे. काही जाणकारांच्या मतानुसार बेलाची पाने तोडताना शिवाचं नामस्मरण केलं पाहिजे. याशिवाय आपण चतुर्थी, नवमी, अष्टमी, संक्रांत आणि अमावस्या या तिथींना तसेच सोमवारी बेलाची पाने तोडू नये. तर बेलपत्र अर्पण करून झाल्याच्या नंतर आपल्याला शिवामूठ शिवपिंडीवर अर्पण करायचे आहे. तर नेहमीप्रमाणे मूठभर धान्य घ्यायचे आहे. वरतून पेल्याने पाणी सोडायचं आहे आणि आपला जो शिवामुठीचा मंत्र आहे तो आपल्याला म्हणायचा आहे. शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वर देवा, मनातील इच्छा पूर्ण कर रे देवा. असे म्हणून शिवामूठ पूर्ण आपल्याला शिवपिंडीवर अर्पण करून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर आपल्याला नमस्कार करून घ्यायचा आहे. धूप दाखवून घ्यायचा आहे, दीप दाखवून घ्यायचा आहे आणि आरती करून घ्यायची आहे. हॅलो, नमस्कार. मी वैशाली. तर आज आहे श्रावणातला शेवटचा सोमवार म्हणजे 4था सोमवार.
तर ह्यावेळेस श्रावणात 4च सोमवार पडलेले आहेत, त्याच्यामुळे आजची शिवामूठ होती ती जवाची. जर 5 सोमवार पडले असते तर 5व्या सोमवारी आपल्याला जवाची शिवमूठ अर्पण करावी लागली असती आणि 4थ्या सोमवारी आपल्याला जवस अर्पण करावे लागले असते. तर आता जव आणि जवसमध्ये भरपूर जणांचं गैरसमजतो किंवा कन्फ्युजन असतं. तर जव आत्ता जे मी शिवपिंडीवर वाहिले आहेत तर ते जव असतं आपल्या गव्हातल्या याचे, आणि जवस हे वेगळं असतं. तर बघा, आजचा श्रावण सोमवारीची जी पूजा मी केलेली आहे, जर तुम्हाला माझे पूजेचे व्हिडिओ जर आवडत असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हेही मला नक्की सांगा. तुम्हाला श्रावण सोमवाराच्या हार्दिक शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.